भगवान हनुमंतरायाची कथा तर आपल्या सर्वांनाच माहीत असेल, परंतु आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पंचमुखी हनुमानाची कथा सांगणार आहे. हनुमान म्हणजे शक्ती, बुद्धी, भक्ती यांचे मूर्तिमंत रूप. भक्त आणि दैवत अशा दोन्ही भूमिका हनुमंताच्या रूपातही एकवटल्या आहेत. अंजनेय, मारुती, रामदूत, महारुद्र अशा वेगवेगळ्या नामरूपात पूजले जाणारे हे अतिशय लोकप्रिय दैवत वैष्णव, शैव, शाक्त अशा भिन्न भिन्न सांप्रदायिकांना आपलेसे वाटते. राम उपासकांची तर हनुमंत आमची कुळवल्ली हीच मुख्य धारणा आहे. या सर्वांच्या बरोबरीने हनुमंताचाही स्वतंत्र उपासना संप्रदाय भारतीय उपखंडात विकसित झाला आहे. हनुमंताला परमेश्वर मानून विविध रूपांमध्ये त्याची केली जाणारी उपासना हाच या संप्रदायाचा मुख्याचार होय. वाल्मिकी रामायण आणि उत्तरकालीन रामायणाचे विविध अवतार हे हनुमंत विषयक साहित्याचे मुख्य स्रोत आहे. हनुमंताच्या सांप्रदायिक उपासनेसाठी मात्र लांगुलोपनिषद, पराशर संहिता, सुदर्शन संहिता, मंत्र महार्णवातील हनुमत्कल्प, बृहज्योतिर्श्वानातील धर्मस्कंद इत्यादी वाङ्मय हे अधिक प्रमाणभूत मानले जाते. आज सर्वाधिक पूजल्या जाणाऱ्या दास, वीर, प्रताप या हनुमंताच्या रूपांचे मूळ रामकथेमध्येच आढळते. मात्र तंत्रप्रधान हनुमत संप्रदायातून ह्या रूपांच्या बरोबरीने पंचमुखी, सप्तमुखी, एकादशमुखी अशा रूपांमध्येही हनुमंताची उपासना प्रचलित झाली. यापैकी वास्तुदोष, ग्रहपीडा यांच्या निवारणासाठी आज घरोघर पूजल्या जाणाऱ्या पंचमुखी मारुती रूपाविषयीची कथानुबंध आज आपण ऐकणार आहोत. आनंद रामायणातील सारकांडामध्ये सर्ग 11 आणि श्लोक ऐरावण मैरावण यांची कथा येते. संत एकनाथांच्या मराठी भावार्थ रामायणामध्येही युद्धकांडात अध्याय 51 ते 54 मध्ये ही कथा आलेली आहे. तिथे ऐरावण आणि मैरावण असा नामभेद आढळतो. राम रावण युद्धात कुंभकर्ण, इंद्रजित इत्यादी महायोद्ध्यांच्या पतनानंतर खुद्द रावणाला आपल्या पराभवाची चिन्हे दिसू लागली. तेव्हा त्याने आपल्या मायामायवी अशा ऐरावण व मैरावण ह्या भावांना मदतीसाठी पाचारण केले. ते पाताळलोकीच्या महिकावती नगरीत राज्य करीत होते. त्या दोघाही मायावी असुरांनी राम लक्ष्मणांना मायेने बेशुद्ध व बद्ध करून आपल्या नगरीत नेले. राम लक्ष्मण सापडत नाही तसे म्हटल्यावर मारुती त्यांचा शोध घ्यायला निघाला. विभीषणाने या नवीन कारस्थानामागे ऐरावण मैरावण असल्याचे ओळखून मारुतीला त्यांच्याविषयी सर्व माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे शोध घेता घेता मारुती महिकावतीला पोहोचला. तेव्हा त्याला तेथील क्षेत्रपालाने हटवले. क्षेत्रपालाचे नाव मकरध्वज होते. तो मारुतीचाच पुत्र होता. लंका दहन करून आपले पेटते पुच्छ मारुतीने समुद्रात डोंबून शांत केले. यावेळी त्याने घसा खाकरून आलेला श्लेषा थुंकून टाकला. तेथील एका मगरीने तो गिळला. त्यातूनच त्या मगरीला झालेला पुत्र म्हणजे मकरध्वज. काही कथाभेदात तिमिंगला नामक मत्स्यीने मारुतीचा समुद्रात पडलेला घाम गिळला व त्यातून तिला मत्स्यराज नामक मुलगा झाला असेही वर्णन येते. हा पुत्र मारुतीप्रमाणेच अत्यंत पराक्रमी होता. रावणाचे भाऊ ऐरावण आणि मैरावण यांनी त्याला पाताळ लोकातील आपल्या महिकावती नगरीच्या रक्षणासाठी नेमले. पुढे मकरध्वजाने मारुतीला रोखल्यामुळे त्या उभयंतात द्वंद्व युद्ध सुरू झाले. मारुतीने मकरध्वजाला हरवले. नंतर परस्परांचा परिचय देत असताना त्या पितापुत्राची ओळख पटली. मकरध्वजाने आपल्या वडिलांना नमस्कार करून महिकावती नगरीत प्रवेश दिला. ऐरावण मैरावण यांनी आखलेली आपल्या कुलदेवतेसमोर राम लक्ष्मणांना बळी देण्याची योजनाही हनुमंताला आपल्या मुलाकडून कळली. तेव्हा तो स्वतः राक्षसांच्या कुलदेवीच्या देवळात जाऊन गुप्त रूपाने बसला. जेव्हा राम लक्ष्मणाला बळी देण्यासाठी तेथे आणण्यात आले तेव्हा मारुतीने स्वतः देवासारखा आवाज काढून राम लक्ष्मणाच्या हाती त्यांची शस्त्रे देऊन त्यांना मंदिराच्या हात सोडण्याची व मंदिराचे मुख्य द्वार बंद करण्याची आज्ञा ऐरावण मैरावण यांना दिली. त्या दोघांनाही खरेच देवी बोलली असे वाटल्यामुळे त्यांनी देवीच्या आज्ञेप्रमाणे सर्व केले. बंद मंदिरात राम लक्ष्मण सुखरूप पोहोचल्यावर मारुतीने त्यांना आसुरी मायेमुळे आलेल्या मोहतंद्रीतून जागृत केले. सावध होऊन ते दोघे मारुती समवेत मंदिराबाहेर येऊन राक्षसांशी युद्ध करू लागले. सर्व सेना मारली गेली तरी काही केल्या ऐरावण मैरावणचा पांडावा होईना. रामबाणांनी अगदी मृतवत झालेले हे दोघे थोड्याच अवधीत पुन्हा शुद्धीवर येऊन नव्या जोमाने लढायला लागत. या सर्वांमागे काहीतरी गूढ आहे हे ओळखून ते शोधण्यासाठी युद्धाची आघाडी राम लक्ष्मणावर सोपवून मारुती एकटाच निघाला. ऐरावण मैरावण युद्धात मरणोन्मुख झाल्यास काही भुंगे त्याच्यावर पाताळातल्या दिव्य कुंडातील अमृत आणून शिंपडतात. त्यामुळे दोघांनाही संजीवनी मिळते. हे ओळखून मारुतीने त्या भुंग्याचाच पूर्ण बंदोबस्त केला आणि इकडे ऐरावण मैरावणचाही अंत झाला. या प्रसंगात मारुतीला साह्य करणाऱ्या ऐरावणच्या पत्नीचे चंद्रसेनेचीही उपाख्यान होते.
आनंद रामायणातील उपरोक्त कथेपेक्षा थोडी भिन्न कथा माध्व संप्रदायातील श्री राघवेंद्र स्वामींच्या मंत्रालयम येथील मठ परंपरेमध्ये सांगितली जाते. या कथाभेदानुसार ऐरावण किंवा मैरावणचे पंचप्राण हे एका विशालकाय दिव्यांत 4 दिशांना 4 आणि मध्यभागी 1 अशा तेवणाऱ्या 5 ज्योतीमध्ये होते. या 5ही ज्योती जेव्हा एकाच वेळी विझवल्या जातील तेव्हाच ऐरावणचा वध होऊ शकेल असे आकाशवाणीद्वारे मारुतीला कळले. दिव्याच्या प्रचंड आकारामुळे एका झटक्यात 5ही ज्योती विझवणे शक्य नव्हते. तेव्हा मारुतीने रामनामाचे स्मरण केले. अचानक हनुमंताच्या देहावर विविध दिशांना पसरलेली 4 मुखे प्रकट झाली. माध्व सांप्रदायिक परिभाषेमध्ये याच रूपाला पंचमुख प्राणदेवरू म्हणून संबोधले जाते. यात पूर्व दिशेचे मुख हे कपिमुख म्हणजे खुद्द मारुतीचे होते. दक्षिण दिशेकडील मुख सिंहाचे, पश्चिमेकडील मुख गरुडाचे, उत्तरेकडील मुख वराहाचे आणि ऊर्ध्व दिशेला असणारे मुख अश्वाचे होते. अशा प्रकारे 5ही दिशांना पसरलेल्या आपल्या पंचमुखांनी फुंकर मारून हनुमंताने त्या विशालकाय दिव्याच्या 5ही ज्योती मालवल्या. त्यामुळेच इकडे युद्धात रामाच्या हातून ऐरावण मैरावणचा अंत होऊ शकला. अशी ही पंचमुखी हनुमंताविषयीची एक लोकप्रचलित कथा. वर उल्लेखिलेल्या काही ग्रंथांमध्ये हनुमंताच्या या पंचमुखी रूपाच्या उपासनेसाठी कवच, स्तोत्र, मंत्र इत्यादींचा निदर्शन आढळतो. पंचमहाभूते किंवा शरीरातील प्राण, अपान, व्यान, उदान, समान या वायुपंचकाचे प्रतीक म्हणूनही वायुपुत्राच्या या पंचमुख रूपाची उपासना केली जाते. लोकदेवतातील पंचवीर किंवा सद्योजात अघोर, तत्पुरुष, वामदेव, ईशान या सदाशिवाच्या पंचमुख संकल्पनेशी देखील महारुद्राचे हे रूप संवादी आहे. नरसिंह, वराह, गरुड, हयग्रीव अशा विष्णू संबंध मुखासहित झालेल्या श्रीरामदूताचा हा पंचमुखी अवतार वैष्णवांनाही भावणारा आहे. थोडक्यात हनुमंताच्या सर्वस्पर्शी दैवी व्यक्तिमत्वाला सर्वार्थाने व्यक्त करणारे हे असे पंचमुखी रूप आहे. मंगळवारी आणि शनिवारी हनुमानाची विशेष पूजा केली जाते. शनीच्या प्रकोपापासून दूर राहण्यासाठी आणि घरातील अमंगल नष्ट करण्यासाठी हनुमानाची पूजा केली जाते. हनुमानाचा हा एक दुर्लभ अवतार आहे. हनुमानाच्या पंचमुखी अवतारामध्ये पहिले मुख हे वानर, दुसरे गरुड, तिसरे वराह, चौथे हयग्रीव म्हणजेच घोडा आणि 5वे नृसिंहाचे. या 5 मुखांनी हनुमान भक्ताच्या जीवनातील 5 प्रकारच्या अडचणी नष्ट होतात. पंचमुखी हनुमानाच्या 5 मुखांचे महत्त्व. सर्वात पहिलं मुख मूर्तीच्या पहिलं वानर मुखाने सर्व शत्रूंवर विजय प्राप्त होतो. दुसरं गरुड मुखाने सर्व अडथळे आणि अडचणींचा नाश होतो. तिसऱ्या उत्तर दिशेच्या वराह मुखाने दीर्घायुष्य, प्रसिद्धी आणि शक्ती मिळते. चौथ्या दिशेच्या नृसिंह मुखाने भीती, तणाव आणि अडचणी दूर होतात. मूर्तीच्या 5व्या अश्वमुखाने सर्व इच्छा पूर्ण होतात. रामकृष्ण हरी.